वारा तालुक्यातील देसई तिलसे मार्गावर सोनशिव गावाची हद्द सोडल्यानंतर गाळेदिंडे पाडा परिसरात कार समोर अचानक रानडुक्कर आल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी 9 जानेवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात निलेश दत्तात्रेय वेखंडे वय 43 राहणार सोनारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। निलेश वेखंडे हे सध्या वाडा येथे वास्तव्यास होते। तिलसे येथील आपले दुकान बंद करून ते कारने वाड्याकडे येत असताना सोनशिव गावाच्या पुढे असलेल्या गाळेदिंडे पाडा परिसरात त्यांच्या कार समोर अचानक रानडुक्कर आल्याने कारची जोरदार धडक झाल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जाते। धडकेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या परिसरात बिबट्या, रानडुक्कर यांसारख्या वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असल्याने वाहन चालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। निलेश वेखंडे हे मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। व्यावसायिक म्हणूनही त्यांची पंचक्रोशीत चांगली ओळख होती। त्यांच्या अकाली जाण्याने सोनारे, वाडा व परिसरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान ग्रामीण व वनालगतच्या भागात वाढता वन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेता दुचाकीस्वार, कार चालक तसेच इतर वाहन चालकांनी विशेष काळजी घ्यावी। रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, वाहन चालवताना सतर्क राहावे असे आवाहन नागरिक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तसेच या मार्गावर चेतावणी फलक लावण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे।